नमस्कार मित्रांनो, चला तर आपण आज मराठीचा पेपर झालेला आहे, त्याची प्रश्नपत्रिका आणलेली आहे उत्तरासही. चला तर आपण बघून घ्या की आपले उत्तरं चुकलेले आहेत की बरोबर आहे. चला तर सुरू करू द्या. प्रश्न पहिला आहे बघा, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. प्रश्न असा विचारलेला होता, मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा, त्याने 4 ऑप्शन दिलेले होते. तर त्यामधले पहिलं होतं बघा संस्कृत. त्यानंतर दुसरं आहे बघा हिंदी कन्नड. नंबर आहे बघा, त्यानंतर आहे चौथा आहे गुजराती फारसी आणि एक आहे इंग्रजी. अशा 4 भाषा होत्या पॅरेग्राफमध्ये. बघा आपलं उत्तर चुकीचं आहे की गलत लिहिलेलं आहे. त्यामधलं पहिल्या प्रश्नामधलं दुसरं आहे बघा, भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग शब्दाची व्याप्ती शोधणे. त्याच्यामधलं दुसरं आहे नदीसारखी प्रवाह भाषा. त्यानंतर आहे बघा आहे उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कारणे लिहा आहे, झाडाची पाने महत्त्वाची असतात कारण झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असते. त्यानंतर दुसरं आहे बघा, झाडाचे वेड असणारी लाखो मुले गरजेचीच आहेत कारण असं विचारलेलं आहे. तर कारण आहे बघा, देश किती श्रीमंत आहे दाखवायचं असेल. चला समोर जाऊ द्या. त्यानंतर आहे बघा, खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा. पहिला आहे बघा, पहिला आहे चूक आहे, दुसरा आहे चूक आहे, तिसरा आहे बरोबर आहे, चौथा आहे बरोबर आहे. त्यानंतर बघा प्रश्न पहिल्यामधलाच ई आहे, अधिक देण्याचे कारणाच्या वृत्तीमुळे होणारे फायदे इतरांपेक्षा वेगळे ठरतात, हवे ते सहकार्य मिळते. त्यानंतर आहे बघा, इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी. त्यामधला आहे बघा आदर, विश्वास, सहकार्य असं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. वाट पुसल्याविना जाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये. उत्तर आहे त्यानंतर आहे बघा प्रश्न दुसऱ्यामधलाच आहे, कधी करू नयेत अशा गोष्टी. सत्य मार्ग सोडू नये, आपले ओझे घालू नये. त्यानंतर आहे बघा काव्य सौंदर्य आहे, आपल्या सोमत म्हणजे आपल्या मनाने लिहायचं आहे. त्यानंतर आहे मुद्द्याच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंध खालील कृती सोडवा. भरतवाक्य, आश्वासक चित्र आहे. त्यामधलं हे बघा सगळ्यात सोपी कविता तर हीच होती, आश्वासक चित्र. निर्जा, स्त्री पुरुष समानतेचा रेखावटा, विषय आवडण्याचे कारण, प्रस्तुत कविता. त्यानंतर आहे पहा प्रश्न चौथा, व्याकरण घटकावर आधारित समास. सामासिक शब्द समासाचे नाव. नीलकम हा कर्मधारय समास आहे. नवरात्र द्विंग समास आहे. त्यानंतर शब्दसिद्धी, प्रत्यय घटित शब्द आहे बघा कारागीर. उपसर्ग घटित शब्द आहे अतिरेक. अभ्यस्त शब्द आहे हुरहुर. त्यानंतर आहे बघा वाक्प्रचार. पहिला आहे बघा सटकी मारणे, पळून जाणे. त्यानंतर आहे कान देऊन ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. त्यानंतर आहे बघा तिसरं पित्त खवळणे, खूप राग येणे. त्यानंतर चौथा आहे
अचंबित होणे, अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे. त्यानंतर आहे बघा शब्दसंपत्ती. खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा असा प्रश्न विचारलेला होता. तर बघा त्याच्यातला पहिला आहे घर, त्याच्या समान काय ग्रह, ग्रह. त्यानंतर आहे बघा दुसरा नदी, नदी म्हणजे सरिता, त्याच्या समान. त्यानंतर दुसरा आहे खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. रात्र त्याच्या विरुद्ध दिवस. त्यानंतर दुसरा आहे हजर गैरहजर. त्यानंतर तिसरा आहे बघा खालील शब्दाचे वचन बदला. पुस्तके वचन, पुस्तके पुस्तक म्हणजे वचन बदले किंवा पुस्तके. त्यानंतर आहे बघा झाडे एकवचन झाड. त्यानंतर चौथा आहे बघा खालील शब्दाच्या अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. आपल्याला असा शब्द दिलेला होता इमानदार. त्यानंतर 2 शब्द तयार करायचे होते दार, दारू, इमान. लेखनियमानुसार लेखन. तर याच्यातलं बघा आहे सहानुभूती हे बरोबर आहे. त्यानंतर याच्यातलं अभिव्यक्ती हे बरोबर आहे. त्यानंतर एक क्रियाशील हे बरोबर आहे. एक कीर्तन हा शब्द असा बरोबर आहे. शिरोधार्य हे बरोबर आहे. हे आशीर्वाद हे बरोबर आहे. त्यानंतर खालील विरामचिन्ह ओळखा. विरामचिन्ह आपल्याला दिले होते प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह. त्यानंतर पारिभाषिक शब्द होते बायोडाटा, त्या असं मराठीमध्ये होतं बघा बायोडाटा. त्यानंतर मोबाईल, मोबाईल. उपयोजित लेखन म्हणजे पत्रलेखन होतं, अत्यंत सोपं आणि साधं पत्र होतं. त्यानंतर जाहिरात लेखन होते, जाहिराती अत्यंत सोपी आणि बातमी लेखन पण सोपं होतं. त्यानंतर कथालेखन. त्यानंतर लेखन कौशल्य, प्रसंग लेखन. त्यानंतर आत्मकथन. आणि त्यानंतर वैचारिक, झाडे लावा झाडे जगवा या विषयावर आपले मत लिहायचे होते. तर आपण सर्वांनी चांगलाच पेपर लिहिलेला असेल, सर्वांना चांगले गुण मिळवू. त्यानंतर पुढच्या प्रश्नपत्रिकेचा मतलब आता पुढचा जे पेपर आहे इंग्रजीचा पेपर आहे त्याचा चांगला अभ्यास करा. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.